नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय घोडके तुमचं स्वागत करतो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आज आपण इथं पूर्व परीक्षेची तयारी UPSC MPSC 2026 या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. या मुद्द्यावरती आपण इथं आज आपल्याला विश्लेषण करायचं आहे. मग काय काय स्ट्रॅटजी असायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, या दोन्ही मुद्द्यावरती आपण इथं डिस्कशन करणार आहोत. काय करणं अपेक्षित आहे आणि काय करायला नकोय हे दोन्ही मुद्दे इथं लक्षात घ्यायचे आहेत. ओके. आणि जे आपलं टार्गेट एक्झाम असणार आहे ती कुठली असणार आहे हो, तर ती असणार आहे 2026 ची जी काही आपली राज्यसेवा आहे आणि 2026 ची आपली जी काही UPSC आहे म्हणजे आपली UPSC आणि राज्यसेवा या दोन एक्झामला टार्गेट ठेवून किंवा डोळ्यासमोर ठेवून आपण हे आजच्या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग जास्तीचा वेळ न घेता सुरुवात करूया या आपल्या चर्चेला. सर्वात प्रथम तुम्हाला दोन तारखा दाखवायच्या आहेत. त्या तारखा काय आहेत? पहिली तारीख जी आहे जी आपली MPSC ची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026. ठीक आहे. सो 2026 ची जी आपली पूर्व परीक्षा होणार आहे राज्यसेवेची त्याची डेट काय आहे? 31 मे 2026. किती? 31 मे 2026. आणि जी काही आपली UPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे 2026 ची त्याची डेट काय आहे? 24 मे 2026. ओके. 24 मे 2026 म्हणजे पहिला एक्झाम कुठली होईल तर आपली UPSC ची प्रिलिम होईल आणि त्याच्या एक्झॅक्टली लगेच पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या रविवारी आपली राज्यसेवेची प्रिलिम होणार आहे. म्हणजे किती दिवसाचा फरक आहे? फक्त 6-7 दिवसाचा फरक आपल्याला इथं पाहायला मिळतो. आजपासून टिल या डेट पासून जर आपण विचार केला म्हणजे हा डिसेंबरचे आपल्याकडे आहेत 20 दिवस. आत्तापासून लक्षात घ्या, आत्तापासून आपल्याकडे आहेत डिसेंबरचे 20 दिवस, 21 दिवस. त्यानंतर आहे पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे म्हणजे 5 महिने आणि 20 दिवस असे आपल्याकडे असणारे हे दिवस आहेत. आपण टार्गेट काय करतोय तर राज्यसेवेला टार्गेट करतोय. आपण टार्गेट कशाला करतोय तर UPSC ला टार्गेट करतोय. आपलं सेशनचा किंवा लेक्चरचा विषय काय आहे? पूर्व परीक्षेची तयारी. बरोबर आहे. मग आता याचा अर्थ तुम्हाला असं वाटू शकतं की चला आजपासून काय करायचंय? पूर्व परीक्षा करायची आहे. जर असा तुम्ही अर्थ घेत असाल याचा तर तो मित्रांनो चुकीचा आहे. मग तुम्ही म्हणाल वर थोबाड करून कशाला मग हे टायटल दिलंय. पहिला लक्षात घ्या, पूर्व परीक्षा करायची आपल्याला पण त्याची एक स्ट्रॅटजी असली पाहिजे. या तारखा, आपल्या टार्गेट्स, आपल्या ज्या परीक्षा द्यायच्या त्या परीक्षा, त्यांचा असणारा अभ्यासक्रम, त्यांचा असणारं प्रश्नांचं स्वरूप, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, या सर्व बाबींना काय करायचं? आपल्याला हात घालायचा. सर्व बाबी आपल्याला चाचपडून पाहायच्या आहेत, सर्व बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. देन त्यानंतर मग डिसाईड करायचं आहे की माझं शेड्यूल, माझा अभ्यासाचा प्लॅन हा कसा असेल. ना की आपलं झोपेतून उठलाय, हातरून पांघरून गोळा करून टाकून दिला आणि चला आजपासून पूर्व परीक्षेची तयारी चलो म्हणलं की चालणार आहे का? नाही. म्हणजे 5 महिने तुम्ही 5 महिने 20 दिवस लक्षात घ्या. फक्त 5 महिने करू नका. 5 महिने 20 दिवस तुम्ही फक्त प्रिलिम करणार आहे का? नाही. मग काय करायचंय तर तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या पण त्याच्याकडे जाण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी इथं दाखवायच्या आहेत, काही गोष्टी सांगायच्या आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्याला स्ट्रॅटजी करायची. कशी स्ट्रॅटजी करायची तर आपल्याकडे असणाऱ्या वेळेची, आपल्याला अभ्यासाच्या विषयांची, बरोबर, आपण नवखे आहोत का त्या मुद्द्याची, आपण यापूर्वी MPSC चा अटेम्प्ट दिलेला आहे का, UPSC चा अटेम्प्ट दिलेला आहे का, हे काय विचारतोय किंवा काय सांगतोय. कारण ऑलरेडी तुम्ही मग थोडाफार काहीतरी अभ्यास केलेला आहेच आहे, बरोबर आहे. पण जे नवखे आहेत त्यांच्यासाठी मग अशा दोन्ही वर्गांचा आपल्याला विचार करायचा आहे. जे फ्रेशर असतील त्या लोकांचाही आणि जे जुने आहेत, अनुभवी आहेत त्या लोकांचाही विचार करायचा आहे. दोघांचाही विचार करून आपल्याला आपल्या पूर्व परीक्षेचं नियोजन हे करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो,
पूर्व परीक्षा ही अशी चाळणी असते की ज्या चाळणीतून जे काही खडे आहेत ते गळून जातील आणि चांगलं चांगलं जे काही धान्य आहे ते वरती राहणार आहे. आणि या इथं चाळणीतून खाली पडणारे खडे म्हणजे ज्यांचं काहीही अभ्यास नाहीये, ज्यांचं काहीही नियोजन नाहीये, असे विद्यार्थी असतील. आणि वरती राहणारे जे काही लोक असतील ते कसे असतील, तर ते असणार आहेत ज्यांचा प्लॅनिंगने चांगला अभ्यास झालेला आहे, सर्व गोष्टींची तयारी झालेली आहे, असे विद्यार्थी आपले हे वरती राहतील. सो आपल्याला कुठं राहायचंय, खाली जायचंय चाळणीतून की चाळणीतून वर राहायचंय, सो ते आपल्या हातात आहे. आणि ते कोण ठरवणार आहे, ते मदत कोण करणार आहे ठरवायला, तर ही स्ट्रॅटर्जी आपल्याला काय करणार आहे, मदत करणार आहे. सो ही स्ट्रॅटर्जी आपल्याला पहिला समजून घेणं गरजेचं आहे. मग स्ट्रॅटर्जी मध्ये काय काय मुद्दे येतात, तर त्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे अभ्यासक्रमाचा. अभ्यासक्रम बघा तुम्ही काय आहे, काय दिसतोय तुम्हाला अभ्यासक्रम. तुम्हाला पूर्व परीक्षेला 2 पेपर आहेत, UPSC ला असो किंवा MPSC ला असो. पहिला पेपर जो आहे तो GS चा, जनरल स्टडीज. त्या जनरल स्टडीज मध्ये आपल्याला काय आहे, तर इथे तुम्हाला पहिला जो पॉइंट आहे तो पाहायला मिळतो तो म्हणजे चालू घडामोडीचा. आपल्या राज्याच्या असतील, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, अशा सर्व स्तरांच्या चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असेल तो म्हणजे भारताच्या इतिहासाचा. यामध्ये जर राज्यसेवेचा विचार केला तर स्पेशल रेफरन्स विथ महाराष्ट्र असं एक पॉइंट मेन्शन केलेला असतो. आणि युपीएससीचा असेल तर फक्त इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी असं पॉइंट मेन्शन केलेलं, वर्ल्ड हिस्ट्री, सॉरी जॉग्राफी नाही, हिस्ट्री. सो असा पॉइंट मेन्शन केलेला असतो. ओके. आणि यामध्ये हायलाइट केलं तर मग थोडस आपलं जे काही स्वातंत्र्य चळवळ जी होती, ओके, त्या मुद्द्याला इथं आपल्याला हायलाइट करायचं. त्यानंतर मग पुढे येतो तो म्हणजे आपला भूगोल. मग इथं आपल्याला स्पेशल रेफरन्स विथ महाराष्ट्र, स्पेशल आपला भारत, आणि त्यानंतर वर्ल्ड जॉग्राफी. ओके. आता प्रश्नानुसार देखील आपल्याला चर्चा करायची आहे, सो डोंट वरी. आणि युपीएससीचं म्हणाल तर मग महाराष्ट्राचा पार्ट तुम्ही थोडस वगळला तरी चालू शकतो. त्यानंतर पुढे असेल तो म्हणजे आपला पॉलिटी, ओके, राज्यशास्त्र. मग त्यामध्ये भारत असेल, महाराष्ट्र असेल, या दोन्हीच्या अनुषंगाने, महाराष्ट्राच्या अनुषंगाने पंचायत राजचे काही मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे. त्यानंतर स्पेशली जो आपला काही फोकस असेल तो आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरतीच असणार आहे. त्यानंतर पुढे इकॉनॉमिक्स असेल, जो काही आपल्या आर्थिक, सामाजिक विकास, शाश्वत विकास, गरिबी समावेशन, लोकसंख्या, वॉटेवर जे काही असे मुद्दे आहेत महत्वाचे, ते मुद्दे आपल्याला इथं अभ्यासायचे. त्यानंतर पर्यावरण असेल, आपले इन्व्हायरमेंट. त्यानंतर सर्वात शेवटी असेल ते म्हणजे सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स. आता हा एवढा सिलेबस जो तुम्ही पाहिला, थोडस आठवून बघा, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला याच्याच पॅरलली काहीतरी विषय तिथं पाहायला मिळतात. जिथं आपण पेपर 1, 2, 3, 4 अशा 4 पेपर जे आपले GS चे आहेत, त्यामध्ये इथिक्सचा पेपर थोडासा आपण वेगळा ठेवूया, जो पेपर क्रमांक 4 आहे. पण इतर जे पेपर क्रमांक 1, 2, 3 पासून 3 पर्यंत जे पेपर आहेत, त्या पेपरचा जर तुम्ही विश्लेषण केलं तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, तिथं तुम्हाला इतिहासही दिसतोय, चालू घडामोडीही दिसतायत, तिथं तुम्हाला भूगोलही दिसतोय, तिथं तुम्हाला अर्थशास्त्रही दिसतोय, तिथं तुम्हाला राज्यशास्त्र दिसतोय, तिथं तुम्हाला इन्व्हायरमेंट पण दिसतंय, आणि तिथंच तुम्हाला सामान्य विज्ञान पण दिसतंय. बरोबर आहे. आता होतं काय माहितीये का, आपल्या मनामध्ये कुठंतरी ही एक भावना निर्माण झालेली आहे की अप्रोच माझा खूप महत्वाचा आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, त्याच तुमच्या अप्रोच मध्ये म्हणजेच आपला जो काही डिस्क्रिप्टिव्हचा अप्रोच आहे, त्या डिस्क्रिप्टिव्हच्या अप्रोच मध्ये ज्यावेळी तुम्ही घुसता, त्या भूमिकेतून त्या विषयाकडे पाहायला लागता, त्यावेळी आपण एक गोष्ट कुठेतरी विसरून जातो की अरे मला इथं फॅक्ट्स पण लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर इतिहासाबद्दल बोलत असाल, तुम्हाला जर जे काही आपलं 1842चं भारत छोडो आंदोलन आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग ह्या गोष्टी तर अभ्यासायच्या आहेतच ना, की ती मुवमेंट का झाली, कशामुळे झाली आणि त्याचे परिणाम पुढे काय झाले, बरोबर आहे. परंतु त्याच बरोबरीने तुम्हाला हे पण मुद्दे अभ्यासाचे आहेत की या मुवमेंटला सुरुवात कधी झाली, त्याची डेट काय होती, कुठल्या कुठं कोणी कोणी आंदोलने केलेली आहेत, कशा पद्धतीने आंदोलनाची सुरुवात झाली, काय रूपरेखा होती. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासतोयच आहे. असं आहे की थोडंच नाही मी ह्या गोष्टी मी पूर्णपणे स्किप करतोय आणि टोटली फक्त मी हेच बघतोय की काय घडलं, कसं घडलं, कशामुळे घडलं, त्याचे परिणाम काय झाले, हेच बघतोय का मी, नाही. ह्याही गोष्टी आपण तिथं अभ्यासतोय, बरोबर आहे. सो
तुम्हाला आता काय करायचंय, तुम्हाला आता हळूहळू क्लिक व्हायला लागलं असेल की हे मास्तर काहीतरी वेगळं सांगणार आहे किंवा काहीतरी मला वेगळं समजून देणार आहे. पण हिंट दिली तुम्हाला की अरे हे असं असं आहे. ठीक आहे. आता नवीन विद्यार्थ्यांच्या पर्स्पेक्टिव्हने थोडासा विचार करूया. नवीन विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे, जे जुने आहेत त्यांना माहितीच आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की मित्रांनो, हा जो काही GS1 चा पेपर आहे, हा पेपर आपला जो काही फायनल कट ऑफ असतो, मुख्य परीक्षेला पात्र ठरवण्यासाठी तुम्हाला जे मार्क्स पाहिजे असतात, ते मार्क्स जास्तीत जास्त इथे मिळवायचे असतात. कारण याच्यानंतर येणारा दुसरा पेपर जो आहे तो कसा असतो, क्वालिफाईंग नेचरचा असतो. म्हणजे तिथं तुम्हाला फक्त 66 मार्क मिळवायचे आणि क्वालिफाय व्हायचंय. तिथं तुम्ही 200 पैकी 200 जरी मार्क्स मिळवले तरी तुमचे मार्क्स तिथं मुख्य म्हणजे सॉरी कट ऑफ साठी किंवा तुम्ही जे काही पात्रता आहे त्या पात्रतेसाठी तुमचे ते मार्क्स ग्राह्य धरले जात नाहीत. मग ग्राह्य कुठले मार्क्स धरले जातात, तर GS1 मध्ये जे काही तुम्हाला गुण मिळतात त्यावरूनच तुमचा फायनल कट ऑफ हा ठरतो. सो नवीन विद्यार्थ्यांनी हे एवढं लक्षात घ्यायचं आणि विषयांची जी काही ओळख करून दिली किंवा जे जे विषय तुम्हाला सांगितले, हेच विषय तुम्हाला मुख्य परीक्षेलाही पाहायला मिळतात, हेच विषय तुम्हाला प्रिलिम मध्ये पण पाहायला मिळतात. दोन्हीकडेही महत्व या GS ला आहेच, हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण तर पेपर दुसरा आपल्याला पाहायला मिळतो, जो 200 गुणांसाठी असणारा, ज्याला आपण सिसॅट असं म्हणतो. बरोबर आहे. त्या सिसॅट मध्ये तुम्हाला काही पॅसेज असतील, त्या पॅसेज तुम्हाला वाचून त्याच्यावरती उत्तरं द्यायची असतात, लिहायची नसतात. कारण प्रिलिम जी आहे ती टोटली ऑब्जेक्टिव्ह असते. ठीक आहे. सो ती टोटली ऑब्जेक्टिव्ह असते. इथं तुम्हाला फक्त काय पॅसेज वाचायचे, पॅराग्राफ वाचायचे, त्याच्या खाली जी प्रश्न आहेत त्याच्या खाली परत ऑप्शन असतात, ते उत्तर द्यायचे आहेत. काही छोटे मोठे थोडेसे इक्वेशन असतात, गणित म्हणजे बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल, डिसिजन मेकिंग असेल, ह्या अशा गोष्टी असतात. इथं तुम्हाला 66 गुण मिळवायचे असतात. किती? 66 गुण मिळवायचे असतात. हे इथं लक्षात ठेवा. ओके. आता याच्यानंतर मी तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवणार आहे. काय वेगळं दाखवणार आहे? तुम्हाला दाखवणार आहे मी प्रश्न. कधीचे? मागच्या परीक्षांमध्ये झालेले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे खास करून आत्ताचीच, म्हणजे 2025 चे, पाठीमागचेही घेतले नाहीत. तुम्हाला असं नको वाटायला की अरे नाही यांनी थोडेसे मागचे कुठले तर जुने काळातले कुठले तर प्रश्न नाही. आताची 2025 ची पहिली डिस्क्रिप्टिव्हची जी पहिली प्रिलिम पार पडली, त्याच पूर्व परीक्षेमधले राज्यसेवेचे असणारे हे प्रश्न आहेत. या प्रश्नांची पातळी पाहिली तुम्हाला. आणि आणखीन एक सांगतो की अशा स्वरूपाचे UPSC मध्ये पण प्रश्न असतात. तिथंही काही खूप वेगळं असतं असंही नाहीये. ठीक आहे. प्रश्न बघा काय आहे, इतिहासाचा प्रश्न आहे. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? जे काही पंचशील तत्वांचा अंगीकार केलेला आहे. तुम्ही इतिहासामध्ये समजा तुम्ही आता इतिहास अभ्यासाला घेतला आणि इतिहासाचा अभ्यास तुम्ही काय करताय, मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून करताय. सो तिथं तुम्हाला भारताच्या इतिहासामध्ये ह्या गोष्टी तिथं अभ्यासाला मिळणारच आहेत. बरोबर आहे. मग त्यावेळी पंचशील तत्वांचा ज्यावेळी मुद्दा येईल, भारताने जे काही अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास कराल, त्यावेळी मग या आपल्या नेहरूंचं आणि हे जे काही आपले चाऊ एन लाय यांचा तुम्ही उल्लेख असणारच आहे तिथं. यांची नावं वाचणारच आहेत. मग ते लक्षात ठेवणारच आहेत ना आपण. वेगळं काय होतं? आहे का वेगळं काही असं पाहायला मिळतं का तुम्हाला? फक्त काय आहे, काहीतरी आपल्या ना स्वतःच्या त्या गोष्टी करत असताना आपल्याला एकच टार्गेट डोक्यात ठेवायचं की मला आत्तापासूनच प्रिलिमच्या दृष्टिकोनातून अभ्यास माझा चालू ठेवायचा आहे. पण असं नाही की टोटली मी प्रिलिम कडेच शिफ्ट होतो. नाही. येतं का लक्षात काय सांगतोय ते? नसेल तर थोडंसं आणखीन वेट करा. हळूहळू मग पिक्चर सगळं क्लिअर होऊन जाईल. सो हा प्रश्न तुम्ही अभ्यासला, याचं तुम्हाला उत्तर माहितीये की नाही? फक्त बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अप्रोच दोन्ही आहेत तुमच्याकडे. अप्रोच दोन्ही आहे. स्मार्ट बनायचंय लक्षात घ्या. ऑलरेडी ज्यांचा अभ्यास झालाय त्यांचं वेल अँड गुड. नो डाऊट. काही अडचण नाही. परंतु जे नव्याने येत आहेत त्यांच्यासाठी थोडंसं मग काय आहे, दोन्ही अप्रोच आपल्याला सोबत ठेवावे लागतील. कारण लक्षात घ्या मित्रांनो, आपलं काय असतं माहितीये की नाही, मी काय करतो सर, आता 5 महिने तुम्ही म्हणलाय ना, पूर्व परीक्षा पास होणं खूप गरजेचं आहे. मी 5-6 महिने काय करतो आता, हे फक्त प्रिलिमच करतो आणि त्याच्यानंतर मग मी काय करतो तर मुख्यचा अभ्यास करतो. लक्षात घ्या, प्रिलिम झाल्यानंतर ज्यावेळी रिझल्ट लागतो त्याच्यापासून साधारणपणे म्हणजे प्रिलिम झाल्यापासूनच म्हणूया, रिझल्टचं सोडून द्या. प्रिलिम झाल्यापासून साधारणपणे 4 महिन्यामध्ये UPSC ची ही मेन्स असते आणि राज्यसेवेची ही मेन्स असते.
म्हणजे तुमच्याकडे 4 महिन्याचा वेळ काय असतो तुमच्या हातात असतो. मग या 4 महिन्यामध्ये तुम्ही अप्रोच पूर्णपणे डिफरंटच होता. तुम्ही कुठल्या तरी शॉर्ट नोट्स असतील किंवा PYQ असतील अशाच गोष्टींवरती काय करत होता, सफर करत होता. आणि ज्यानंतर मग तुम्ही टोटली शिफ्ट होताय मुख्य परीक्षेकडे आणि तुमच्या अभ्यासाचा जो काही आवाका आहे, तो आवाका मग तुमच्या लक्षात येतो की अरे नाही, एवढं आता कव्हर होणं शक्य नाहीये. मी तर प्रिलिम तर पास झालोय. मग प्रिलिमचे बादशाह बनून राहायचंय का? नाही. म्हणून मग आताच्या या वेळेमध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तर तुम्हाला एक मुख्य परीक्षेचा विषय आणि दुसरं म्हणजे की आपला त्यासोबतच इतर गोष्टीही कराव्या लागतील. नुसतं आता बसूनच मी मुख्यच करतो, मी पूर्वच करतो, अशा गोष्टी नको. मुख्य कुणाला करायचे मुख्य फक्त, कुणाला मुख्य प्लस प्रिलिम कुणाला करायचंय, ह्या दोन्ही गोष्टींवरती आपल्याला इथं चर्चा करायची. ठीक आहे. सो हा प्रश्न बघा. त्याच्यानंतर पुढचा आणखीन एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न किती साधा सिंपल आहे हो. काय वाटतं ह्याच्यासाठी कुठलं रेफरन्स बुक वाचायला पाहिजे? काय वाटतं की भारतातून कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं? म्हणजे अगदी शाळेत जाणारा मुलगा देखील याचं उत्तर देऊ शकतो. बरोबर आहे. आता तुम्हाला हे उत्तर माहिती असेल, कमेंट करा. जे आहेत ना त्यांनी कमेंट करा पटापटा. काय आहे उत्तर? काय असेल याचं? भारतातल्या कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातं? शीतल, आदित्य, सागर, राहुल, करा. सांगा काय कुठून जात असेल? गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. गुजरात, महाराष्ट्र गेला. गुजरात, बिहार गेला. गुजरात, बिहार गेला. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता कर्कवृत्त जातं, कर्कवृत्ताच्या जाण्याने मुळामध्ये कर्कवृत्त आलंच का ते लक्षात घ्या. हा अप्रोच कुठे मिळतो? भूगोलाच्या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये गेल्यानंतर अप्रोच मिळतो. नुसतं इकडे आला फॅक्च्युअल डेटा, कर्कवृत्त जातं. कुठल्या राज्यातून जातं? ह्या राज्यातून जातं. बरोबर आहे. हे येतं तुम्हाला माहिती झालं. परंतु कर्कवृत्ताच्या जाण्याने कर्कवृत्ताच्या वरती, कर्कवृत्ताच्या खालती काय इम्पॅक्ट होतो, काय आहे त्याचे परिणाम, काय काय गोष्टी त्याच्यामुळे डिफाईन झालेले आहेत, काय गोष्टी डिवाइड केल्या जातात, काय आहे त्याचं वैशिष्ट्य, हे कुठं डिस्क्रिप्टिव्हच्या अँगलने तुम्ही अभ्यासताय. आता समजा तुम्ही काय करताय, भूगोलाचा अभ्यास करताय आणि भूगोलाचा अभ्यास करत असताना मग तुम्ही काय म्हणणार आहे का, कुठून का जाईना कर्कवृत्त, मला काय करायचंय, मला फक्त बघायचंय की काय होतंय आणि काय होत नाही. आपण हे पण बघतो ना की कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातंय, कुठल्या खंडातून जातंय, कुठल्या खंडातल्या कुठल्या देशातून जातंय, सर्व गोष्टी आपण अभ्यासतो. बरोबर आहे. मग लक्षात काय ठेवायचंय, भारतातल्या कुठल्या राज्यातून जाते? साधा सिंपल प्रश्न आहे हो, खूप साधा सिंपल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात टिंब मोसमी वारे वाहतात. महाराष्ट्राचा अप्रोच, लोकांना भीती वाटते, महाराष्ट्र महाराष्ट्र काय करू महाराष्ट्राचं, हे बघ प्रश्न महाराष्ट्राचे. बघितले का प्रश्न कसे आहेत? डायरेक्ट फॅक्च्युअल. आणि हे असे प्रश्न आहेत ना की सहज झोपेतून सकाळी हलवून उठवलं गदा गदा, उठ रे बाब्या, उठ बाबा, सांगायचं काय उत्तर आहे? अरे काय बाबा, काय सांगू तुला, काय म्हणतात त्याला, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. नैऋत्य बरोबर. चल, मान्सून कुणीकडून येतो? नैऋत्यकडून येतो. बरोबर आहे ना. मग असे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढे हा थोडासा वेगळा, सायन्स. स्पायरोगायरा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? सामान्य त्याला तलावातील घाण असे म्हणतात. घाण असते तलावात. ते सागरी पाण्यात वाढतात. सागरी पाण्यात वाढतात स्पायरोगायरा. त्यांच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरित लवके असतात. ते झिग्नेमाटेसी कुटुंबातील आहेत. प्राण्यांचं वर्गीकरण 9वीच्या पुस्तकात आहे. त्यांची वैशिष्ट्य, त्यांच्या गोष्टी माहिती असतील ना, वाचलेत का नाही? वाचायचे आहेत. ओके, करायचं तर आहेच आपल्याला. अप्रोच चेंज ठेवायचा. आता सायन्सच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला मुख्यच आताच अप्रोच देतो. सायन्स अँड टेक जो आहे आपला मुख्य परीक्षेला असणारा, तिथं काय होतं माहितीये का मित्रांनो, तिथं तुम्हाला ना ऍप्लिकेशन बेस प्रश्न येतात. म्हणजे काय केलं जातं, नवीन शोध लागलाय, नवीन जे काही अशा वनस्पती म्हणजे अशा वनस्पती आहेत, यांचा मानवाला काय उपयोग आहे. म्हणजे आता या स्पायरोगायराचा वापर करून नवीन कुठलं तरी औषध आलं, मग हायलाइट झाली कोण? स्पायरोगायरा. मग स्पायरोगायरावरती आपल्याला अभ्यास करायचा, त्यांच्याबद्दल बेसिक माहिती घ्यायचीच आहे. बरोबर आहे. मग त्यासोबतच आपला अप्रोच असाही असला पाहिजे आणि तसाही असला पाहिजे.
हे दोन्ही गोष्टी आपल्याला इथं काय करायच्या आहेत. आता याचं उत्तर एक्झॅक्टली मी म्हणजे मला म्हणजे हे नाही आहे, आयडिया नाही एवढी. सायन्सचा प्रश्न आहे. मीच कन्फ्यूज आहे थोडासा. ठीक आहे. सो पण लक्षात घ्या की काय आहे, कसे प्रश्न येतात आणि काय होतं. त्यानंतर बघा आता खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केली? 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 73वी की 74वी घटना दुरुस्ती? कोण असेल हो? 74वी महानगर नियोजन समिती, 73वी ग्रामपंचायत, 74वी कुठे आहे? तर तुमचे जे काही महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती याच्याशी संबंधित आहे. सो लगेच मिळतं. मग आपण त्याचा अभ्यास करणार, ह्या समितीने हे केलं, त्या समितीने हे केलं. त्रिस्तरीय राज्य व्यवस्था आहे आपल्याकडे. केंद्र शासन, राज्य शासन आणि त्यानंतर स्थानिक प्रशासन, स्थानिक शासन आहे. ह्या तीन गोष्टी तुम्ही पॉलिटीमध्ये अभ्यासणारच आहे ना, राज्यशास्त्रामध्ये, आहे की नाही? आता हे चाललंय सुरळीत सगळं. तुम्ही सांगताय बरोबर आहे. आम्ही काय करायचं आणि काय नाही त्याच्याकडेच जायचं आहे आता. लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये परत दोन सर्वात महत्वाचे काय असणार आहेत? दोन टप्पे असणार आहेत. दोन गट असणार आहेत आपल्या समोर. एक आहे नव्याने सुरुवात करणारे, ज्यांनी आताच वसा घेतलेला आहे. उतू नको, मातू नको, घेसला वसा टाकू नको, असे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे ते असतील. आणि ज्यांनी मागच्या वेळी एक दोन अनुभव घेतलेले आहेत, कुणी ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतं, तर कुणी डिस्क्रिप्टिव्हच्या उद्देशाने मागच्या एक वर्षापासून सुरुवात केलेली आहे असे. आणि जे काही आपले असेही विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांनी मागच्या वर्षी सुरुवात केली होती अभ्यासाला, ज्यांनी पहिला अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्हचा दिला, तिथं त्यांनी मुख्य दिली असेल किंवा प्रिलिम मध्ये त्यांना थोडीशी अडचण वगैरे आली असेल, त्यानंतर मग त्यांनी परत शिफ्ट झाले आपल्या या ऑब्जेक्टिव्ह कडे, सॉरी डिस्क्रिप्टिव्ह कडे. मग असे विद्यार्थी असतील, मग ते आपल्यासाठी काय आहेत? तर अनुभवी असणारे विद्यार्थी आहेत. आणि जे नव्याने आलेले विद्यार्थी आहेत ते. आता या दोन गटांच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही पूर्व परीक्षा पाहायची आहे की कुणी आता काय करणं गरजेचं आहे, नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. हे दोन्हीही मुद्दे आपल्याला काय करायचे तिथं अभ्यासायचे आहेत. ओके. आता सर्वात पहिला ते म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं. जे नव्याने आता इथं येत आहेत, नव्याने आता हे आपली ILP ची बॅच आहे ती जॉईन करायची आहे त्यांना. ठीक आहे. सो त्यांच्याही आता हे इथं बसलेले हे दोघं तिघं यांचं तर थोडंसं वेगळं चाललंय. हे म्हणतात सर आम्हाला आताच पूर्व करायचे का पूर्व? हसू नका. करायचे का नाही सांगा. अच्छा मी सांगेल तसं. बरं ठीक आहे चला. बरं चला मग तेच आता मी सांगणार आहे ना, तेच आता व्यवस्थित ऐका. तुमच्यासाठी हा प्लॅन असणार आहे. पहिला मुख्य परीक्षा प्रथम, त्यानंतर पूर्व परीक्षा द्वितीय. म्हणजे आपण म्हणतो ना राष्ट्रप्रथम आणि मग त्यानंतर मग मी. बरोबर. मग तसंच आता इथं काय करायचं तुम्हाला? मुख्य परीक्षा प्रथम, त्यानंतर काय असेल तुमची पूर्व परीक्षा द्वितीय. मग सर काय करायचं, कसं नियोजन करायचं? तुम्हाला दादांनो मी आता काय सांगितलं होतं, मग साधारणपणे आपण याला 6 महिने म्हणूया. वेळ सांगितली होती ना, टाइम पिरियड सांगितला होता की आपल्याकडे एकंदरीत किती दिवस आहेत? तर आपल्याकडे आहेत 6 महिने. बरोबर. 6 महिन्यामध्ये जर आपण डेट वाईज जर विचार केला, म्हणजे महिना वाईज जर विचार केला, पहिला महिना डिसेंबरचा, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा महिना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मेच्या किती तारखेला परीक्षा होतात? 24 आणि 31 मे. बरोबर. ह्या तारखा आहेत. तुमच्याकडे किती दिवस आहेत फ्रेशरवाले? 1 2 3 4 5 6 महिने आहेत. 6 महिन्याचं नियोजन काय असलं पाहिजे? पहिला हे आपल्याला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली, खरं सांगतो प्रामाणिकपणे सांगतो, असं नाहीये. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जर डबक्यात जाऊन बसायचं असेल म्हशीसारखं निवांत रवंत करत म्हणतो आपण त्याला, याव याव याव, 6 महिने पण नाही पुरत मग तुम्हाला. वर्षही नाही पुरत. 10 वर्षही नाही पुरत. का बरं असं? त्याचं कारण असं आहे की जेवढं तुम्ही प्लॅनिंगने गोष्टी कराल, तेवढं पटकन या चक्रव्यूहातून बाहेर निघाल. आणि जेवढं तुम्ही विचार कराल की अरे नाही मी आता सुरुवात केली आहे, मी का आता पूर्व परीक्षा करू, माझं टार्गेट तर 2027 ठेवणार आहे, 2028 ठेवणार आहे. मग मी म्हणेल 2028 नको, 2029 पण ठेव. का? निवांत वेळच आहे तुझ्याकडे, कर मग पूर्व कर, मुख्य कर, नाहीतर अजून काही तिसरंच कर. नाही डायरेक्ट इंटरव्ह्यूचीच तयारी कर.
आता जर तुम्ही डिसिजन घेतलेला आहे, आता जर तुम्हाला वाटत असेल की मला हे करायचं आहे, मला युपीएससी एमपीएससी करायचीच आहे, एक लक्षात ठेवा, आपण जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य की अयोग्य हे कोण ठरवतं, कसं ठरतं, हे ठरवणारे आपणच आहे. हे कसं ठरतं, हे आपल्या प्रयत्नावरतीच आहे. ते कसं पार पडणार आहे हे तुमच्या नियोजनावरतीच आहे. इथं काही कुठला ज्योतिषी किंवा कुठल्या देवाचा उपवास किंवा कुणी दिलेला अंगारा, काही गोष्ट, कुठलीही गोष्ट कामी येत नाही. किंवा कुणी दिलेले नोट्स, कुणी दिलेला गुरुमंत्र, कुणी दिलेला कान मंत्र इथं काही कामाला येत नाही. कारण जे काही करता धरता कुणीही काय असे ना, ते कोण आहे, तुम्ही स्वतः आहात हे लक्षात घ्या. तुम्ही ठरवलं तर हे पान हलवाल, तुम्ही नाही ठरवलं तर ते पान हलणार पण नाही. घरामध्ये असणार झाडाचं बाहेरचं ते हलेल हवेनं. तुम्ही म्हणाल नाही तर हाय काय हालायला लागले की आमच्या झाडाचं, दारात बसलोय मी आता. तेवढं पर्सनल नका जाऊ. सो लक्षात घ्या की तुम्हाला ठरवायचंय की मला किती दिवसामध्ये माझ्या पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे आणि आताच पासून मग मी कशा पद्धतीने नियोजन करू. म्हणून म्हणलं की तुम्हाला वाटत आहे मी आता सुरुवात केली, मी 2026 मी करणारच नाही, 2027 टार्गेट आहे, 2028 टार्गेट आहे, मग त्यांच्यासाठी हे नाहीये. त्याने मग आपलं सरळ व्हिडिओ बॅक करा, जाऊन निवांत हातरून टाकून झोपा, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. सो लक्षात घ्या, तुम्हाला ना सर्वसाधारणपणे मी असं म्हणेल की जे नवखे आहेत त्या नवख्यांसाठी तुम्हाला जर पूर्व परीक्षा करायची असेल तर इथून करायची. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मुख्य परीक्षा अधिक पूर्व परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची आहे. बरोबर, हार्ड वर्क करायचं. मित्रांनो एक लक्षात घ्या, जगातली कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. आपणच म्हणतो ना की आई बाळाला रडल्याशिवाय दूध पाजते का, नाही पाजत. तसंच आहे, आपल्यालाही कष्ट करावेच लागणार आहेत, कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय यश पण नाही, हे इथं लक्षात घ्या. मग आपला हा प्लॅन असेल आणि त्याच्यानंतर मग आपला जो काही गिअर शिफ्ट होणार आहे तो म्हणजे आपला जो काही फेब्रुवारी आहे, ते फेब्रुवारी पासून आपण शिफ्ट होणार आहोत ते म्हणजे फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेकडे. फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेकडे. मग फेब्रुवारी असेल, त्यानंतर मार्च असेल, त्यानंतर एप्रिल असेल आणि त्यानंतर आपला मे असेल. मग हे असं आपलं नियोजन इथं असणं गरजेचं आहे. हे नियोजन आपल्याला इथं करायचं आहे. मग हे कसं करायचं, कशा पद्धतीने मी हे करू, हा एक परत मुख्य प्रश्न राहतो आपल्या डोळ्यासमोर. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता ही जी वेळ आहे, ही वेळ आहे ती म्हणजे आपला जीएस मधला एखादा विषय घेण्याची, जीएस मधला एखादा विषय घेण्याची आणि त्याच्यानंतर जे नवखे आहेत त्यांच्यासाठी चाललंय. जे नवीन आहेत विद्यार्थी, बाकीच्यांनी जुने आहेत त्यांनी पण होल्ड करा. किंवा त्यांना जरी ऐका, लक्षात घ्या, त्यांना जरी असं वाटलं ना की नाही माझा हा मुद्दा राहिला होता बाबा मागच्या वेळी करायचं, त्यामुळे मला प्रिलिम मध्ये फटका बसलेला आहे, तर तेही ह्या गोष्टींचं म्हणजे ह्या गोष्टींचं नियोजन आपल्या डेलीच्या शेड्यूल मध्ये करू शकतात. सो त्यांच्यासाठीही हे असेल. हे मग जीएस चा एक विषय कुठला, मुख्य परीक्षेचा जीएस, लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचा असणारा जीएस. ओके. आणि त्यानंतर जो काही आपला पूर्व परीक्षा आहे, मग याच्यामधला असं वेगळा विषय घ्यायचा का, नाही. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं फाउंडेशन राहिलेलं आहे, बरोबर आहे ना. प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा, फाउंडेशन राहिले का नाही. फाउंडेशन मध्ये तुमचं काय राहिलेलं आहे, बरं फाउंडेशन मध्ये काय राहिलेलं आहे ते सांगायचं तुम्ही. इथं काय राहिलं फाउंडेशन मध्ये, तुमचे स्टेट बोर्ड राहिलेले आहेत, बरोबर, तुमच्या एनसीईआरटी राहिलेले आहेत, बरोबर, एनसीईआरटी राहिलेले आहेत, हे तुमचं राहिलेलं आहे वाचायचं. मग तुमचं दिवसभराचं नियोजन, तुम्ही समजा दिवसभरामध्ये 8 तास देताय किंवा 10 तास देताय किंवा 12 तास देताय, किंवा काही आपले असे मित्र असतील की जे कुठेतरी जॉब करतायत, कुठेतरी काहीतरी कामात असतात, ज्यांना 6 तासच मिळत आहेत. मग या सर्वांनी काय करायचंय, या जे काही मिळणारी वेळ आहे
त्या वेळेला 2 भागांमध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. एक भाग जो असेल तो पूर्णपणे जीएस मधला तुमचा जो काही पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, पेपर 3 असेल, पेपर 4 असेल. मी म्हणेल पेपर 4 ला नव्या विद्यार्थ्यांनी आता थोडस बाजूलाच ठेवलेलं बरं आहे. पण आपण काय करायचं, इथं आपल्याला हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे. ओके, हे जे असे ठोक ठोक दिसणारे, मोठे मोठे दिसणारे जे विषय आहेत, त्यापैकी एक विषय इथं तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला काय करायचंय, फाउंडेशन जे आपलं वीक राहिलेलं आहे त्यामधलं मग स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी यांच्यावरती तुटून पडायचं आहे. एका बाजूला आपलं हे सुरू असेल, एका बाजूला आपलं स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी ह्या गोष्टी सुरू असतील. हे कुणासाठी चाललंय, फ्रेशरसाठी, नवे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी चाललेलं आहे. जुन्यांनी पण आठवून बघा की मी प्रामाणिकपणे 8, 10, 12, 6 तास अभ्यास करतोय का. दुसरं म्हणजे की माझं खरंच फाउंडेशन प्रामाणिकपणे मी स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचलेले आहेत का. ओके, आणि आणखीन पुढे आहे, याच्या पुढेही तुम्हाला सांगणार आहे की आणखीन काय करायचंय. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, जो काही इथं 4 पिलर्स ऑफ सक्सेस म्हणून तुमच्या समोर दिसतोय, इथं काही पॉइंट मेन्शन केलेले आहेत. काय आहेत, पीवायक्यू अनालिसिस करायचंय. ठीक आहे, त्यानंतर स्टेट बोर्ड अँड एनसीईआरटीज वाचायचे आहेत, प्रॅक्टिस ऑफ एमसीक्यू, आणि त्यानंतर रिव्हिजन. ओके, ह्या गोष्टीही तुम्हाला इथं करायच्या आहेत. तुम्हाला इथं 2 पद्धतीने चालायचं जे फ्रेशर आहेत. एक तर तुम्हाला ना मुख्यच्या परीक्षेतून, समजा उदाहरणार्थ म्हणतोय मी, हिस्ट्री घेतलाय तुम्ही, आणि ह्या हिस्ट्रीचे देखील तुम्हाला काय करायचे आहेत, पीवायक्यू करायचे आहेत. पण एक लक्षात घ्या, हे जे काही तुम्ही करणार आहात ना, त्या एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्येच करणार आहात. उदाहरणार्थ तुम्ही तुमचा जीएस मेन साठी असणारा वेळ जो आहे तो 4 तासाचा दिलेला आहे. मग 4 तासामध्ये तुमचं लेक्चर असेल तर लेक्चर, त्यानंतर मग काही रीडिंग असेल, काही पीवायक्यूचा अनालिसिस करणं असेल. ओके, सो ह्या गोष्टी करायच्या, आन्सर रायटिंग असेल, त्या गोष्टी तुम्हाला या 4 तासामध्ये ऍडजस्ट करायच्या आहेत. ओके, आणि जे उरलेले तुमचे 4 तास असतील, त्या 4 तासामध्ये तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट वाईज जायचं. सब्जेक्ट वाईज जर तुम्ही इथं हिस्ट्री सुरू आहे तर इथं हिस्ट्री जर घेतला तर तुम्हाला ते खूप इझी जाईल, बेटर राहील तुमच्यासाठी. का, तर तुमच्या या हिस्ट्रीला याचा टचअप मिळेल त्याचा, जो की आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून करणार आहोत. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून करणार आहोत. आता दुसरं एक म्हणजे असं होतं की सर स्टेट बोर्ड आपण करून घेऊया, पण एनसीईआरटीच काय करायचं. तर मित्रांनो, एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड तसं पाहायला गेलं तर हे खूप मोठं आहे, पण ते कमी वेळेत बसवायचं कसं. मग त्याचंही आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर एक स्ट्रक्चर बनवता आलं पाहिजे. त्याही पुस्तकांचं आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे की कशा स्वरूपाने माहिती इथं दिलेली आहे, कशा स्वरूपाचे मला पूर्वसाठी आणि मुख्यसाठी प्रश्न येतात परीक्षेमध्ये. मला फाउंडेशन तर करायचं आहेच आहे, परंतु मी कसं कमी वेळेमध्ये अधिक कशी तयारी करू. मग तेच आपलं ना या कोर्सचा एक भाग असणारा फाउंडेशन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होतं. आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांना त्याचा फायदा होतोय. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असतं की नाही, मी काय करतो, फक्त एक एक पुस्तक घेऊन सलग पुस्तक वाचून काढतो. नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला भूगोलाचं सांगतो. भूगोल हा विषय जर तुम्ही घेतला तर अगदी 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी इथपर्यंत तुम्हाला काय करायचंय, भूगोल अभ्यासायचं आहे. पण त्याचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येईल की 6वीच्या पुस्तकामध्ये पृथ्वीबद्दल फक्त बेसिक माहिती सांगितलेली आहे, बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, किंवा तीही नाहीये. तिथं काय आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य, भारत वगैरे अशा गोष्टींबद्दल थोडंसं भौगोलिक माहिती दिलेली आहे. 7वी पासून मग पृथ्वीची उत्पत्ती, थोडीशीच माहिती. त्याच्यानंतर त्याच्यात अधिक भर टाकली 8वीच्या पुस्तकात, त्याच्यानंतर त्याच्यात अधिक भर टाकली 9वीच्या पुस्तकात. मग असंच वाढत 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 माहिती अधिक वाढत वाढत जाते आणि 12वी पर्यंत येईपर्यंत तुमचं ते सगळं पिक्चर क्लिअर होतं. मग मला तुम्ही सांगा, तुम्ही एक वेळेस 8वीचं पुस्तक वाचलं, त्याच्यानंतर ते पूर्णच वाचलं, त्यानंतर 9वीचं वाचलं, त्यानंतर 10वीचं वाचलं, त्यानंतर 11वी, 12वी असं वाचत गेलं, पण तुम्हाला मग त्या गोष्टी रटाळवाण्या व्हायला लागतील. तर मी पण हे वाचलं होतं, इथं काय वेगळं आहे, त्याच्यात काय वेगळं आहे. कुठेतरी ती बुद्धी आपली ऍक्सेप्ट करायला नको म्हणते, अरे तिथं वाचलं होतं की हे काय फरक. पण ज्यावेळी तुम्ही या सर्वांना एकत्र कराल,
की 7वीच्या पुस्तकातली पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीबद्दलची माहिती, 8वीच्या पुस्तकातील, 9वीच्या पुस्तकातील, 10वीच्या पुस्तकातील ह्या सर्व माहितीला एकत्रित करून ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे हा, हे माझ्यासाठी आता परफेक्ट आहे. त्यानंतर बेसिक खरंच खूप गरजेचं आहे का? आता त्याच 8वी, 9वी, 10वीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी ह्या खंडाची माहिती आहे, कुठेतरी त्या देशाची माहिती आहे. अशा वेगवेगळ्या देशांची, वेगवेगळ्या खंडांची अशी माहिती आहे. स्पेसिफिक तसं बघायला गेलं तर तेवढं काही ते आपल्यासाठी मुख्यसाठीही आणि पूर्व परीक्षेसाठीही तेवढं महत्वाचं नाहीये. पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं होतं की नाही तेही कसं म्हणतात ना त्या ह्याच्यासोबत गव्हासोबत किडे रगडले तशा टाईपमध्ये. जाऊ दे, घे वाचून. मग काय होतं वाचण्याबद्दल काय नाही. शेवटी असं म्हणलेलंच आहे कोणीतरी की कुठलंही ज्ञान असो ते कधी वायपट जात नाही. बरोबर आहे. पण आता त्याची गरज आहे का? नाहीये ना. आता काय गरज आहे? जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, तेवढंच अभ्यासणं गरजेचं आहे. मग ते पूर्वसाठीही असो आणि मुख्य परीक्षेसाठीही असो. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचे आहे, तर हे फाउंडेशन आपल्याला क्लिअर करून घ्यायचं. मग सर्वच गोष्टी वाचायच्या का नाही? मग त्याच्यामध्ये काय आहे, भूगोलासाठी असणारे जे काही एनसीईआरटीज असतील किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं असतील, हिस्ट्रीसाठी असेल, पॉलिटीसाठी असेल, इकॉनॉमिक्ससाठी असेल, सायन्ससाठी असेल, या सर्वांचं आपल्याला काय करायचं एकत्रित म्हणजे सर्व विषय एकत्रित नाही, पण इतिहास एकत्रित सर्व गोष्टींचा अभ्यास करा. भूगोलाचा एकत्रित करा. पॉलिटीचा एकत्रित करा, इकॉनॉमिक्सचा एकत्रित करा. या सर्व बाबी काय करा तुम्ही एकत्रितरित्या अभ्यासून घ्या. जेणेकरून काय होईल तुमचा कमी वेळेमध्ये तुमची अधिक तयारी होईल. वेळ काय झाला? वाचला. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या टाइम स्लॉटमध्ये बसवायच्या, त्या टाइममध्ये बसवायच्या आहेत म्हणून सांगतोय हे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय करायचं? तर हे तुमचे प्रॅक्टिस ऑफ एमसीक्यूज. आता हे तुम्ही करताय. हे आता राहू द्या बाजूला मुख्य परीक्षेचं. तुम्ही याच्या दृष्टिकोनातून याची प्रॅक्टिस करा एमसीक्यूजची. साधे सिंपल असणारे प्रश्न सोडवा. का? तर जो तुम्ही अभ्यास करताय नुसतं असं व्हायला नको, महाराज काट्या लावल्या का? लावल्या ना हो. कुठे दिसत नाहीत. वारं आलं गेल्या उडून. किंवा दुसरं आहे बघा, पुढे पाठ मागे सपाट. असं नकोय व्हायला. मग काय करायचंय? तर तुम्ही जो केलेला अभ्यास आहे तो तुमच्या लक्षात राहतोय का? ते पहिला बघणं गरजेचं आहे. आणि ते बघणार कोण आहे? मी आहे का? किंवा घरातले आपले आई वडील आहेत का? तुमचा दादा आहे का? ताई आहे का? मामा आहे का? मामी आहे का? कोण आहे? का मामाची पोरगी आहे? का मामाचं पोरग आहे? नाही ना? ते पण नाही बघणार कारण त्यांना मुळात माहितीच नाही. मग हे बघणार कोण आहे? तर हे एमसीक्यूज. मग एमसीक्यूज काय करतात? तुम्हाला मदत करतात. तुम्ही जो अभ्यास केला तो तुम्हाला समजलाय का? हे प्रश्न सोडवले की मग कळतं. हा 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 समजलंय कारण मी उत्तर बरोबर देतोय. जर उत्तर चुकलं तर समजून जायचं की मी नुसत्याच काट्या टाकलेल्या आहेत, नुसत्याच पाट्या टाकलेल्या आहेत. मी काय लक्षातच नाही ठेवलेलं किंवा माझ्या लक्षातच नाही राहिलेलं. मग परत जर वाटलं हा हे बरोबर आहे, समाधान वाटतं माणसाला, जरा छाती अशी गर्वाने फुलते. 56 इंच का सीना होता है. ओके. पण त्याच्यानंतर मग काय करायचं? आणखीन एक टप्पा. कारण काय जे लक्षात राहिले त्याला अजून धुम्मस करून त्याला म्हणायचं बस तू जातोच कसं डोक्यातून बाहेर बघतोच मी. रिव्हिजन करा. शॉर्ट मध्ये एकदम रिव्हिजन करून घ्या. म्हणजे काय? ह्या सर्व बाबी तुमच्या अगदी परफेक्ट लक्षात राहतील. म्हणजे आता आपण काय केलं? एका बाजूला माझं मेन्सचा एक विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला माझं स्टेट बोर्ड एनसीईआरटी पण सुरू आहे. म्हणजे मलाही कुठेतरी एक पॉझिटिव्ह फिलिंग यायला लागते की अरे नाही, मी कुठेही वाया गेलेलो नाहीये. मी अगदी बरोबर योग्य मार्गाने, योग्य दिशेने चाललेलो आहे. कारण काय? मी एका बाजूला माझं फाउंडेशन पण करतोय, एका बाजूला मी माझा एक मुख्यचा विषयही करतोय आणि ह्या दोन्ही बाबी पॅरलली करत असताना मी पुढच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून माझं नियोजन पण करतोय. सर्व गोष्टींची तयारी पण करतोय. हे कुठेतरी माणसाला मग ते आतून तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागतो. आणि ज्यावेळी मित्रांनो हा आतला कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जागा होतो, तुम्हाला जो असा नवे चैतन्य प्राप्त करून देतो, त्यावेळी मग असा माणूस कधीही दमत नाही. मग तुमचं 8 तासाचं नियोजन 10 तासावरती जाईल आणि 10 तासाचं नियोजन 12 तासावरती जाईल. शेवटी मग ते म्हणतात ना, तुम्हाला ते पुढचं स्वप्न तुम्हाला ते कधीच झोपू देत नाही. येतं का लक्षात? कारण तो इनर तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तो खूप महत्वाचा असतो, खूप मॅटर करतो. हे लक्षात ठेवा.
आणि हा येतो कुठून? मोटिवेशनल भाषण ऐकून का, कुणाची तरी भाषण मी खाली मुंडी वर पाय करून वाचत होतो, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, कधी मी डोळ्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलं, कधी मी मोहरीचं तेल टाकलं, म्हणजे तेल टाकून अभ्यास केला नाही. सगळ्यात मोठं मोटिवेशन हे तुम्ही सेल्फ असता. जर तुमच्या मनानं ठरवलंच असेल की मला एखादी गोष्ट करायचीच आहे, तर मग त्याच्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, तुम्ही ती निश्चितपणे करता. आणि जर जबरदस्तीने जोर लावून जर कुणी इकडे ढकलत असेल, तर मग मला तर मित्रांनो, मग तिथं तुम्ही काहीही करा हो, काहीच तुम्हाला हे होत नाही. सो मोटिवेशनल नाही ऐका, इन्स्पिरेशन असायला पाहिजे नाही असं नाहीये. पण सगळ्यात मोठं मी तर म्हणतो की स्वतः तुम्ही तुमच्यासाठीच एक इन्स्पिरेशन आहात. सो ह्या गोष्टीवरती फोकस करा. आणि ते जागं कसं होणार आहे, तर हे इथं लक्षात घ्या. ज्याही वेळा तुम्ही तुमचे टार्गेट्स कंप्लीट करता त्यावेळी तुम्हाला स्वतःलाच प्राऊड फील होतं की अरे यस, मी करून दाखवलं. आणि त्याच वेळी मग दुसरा एक तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. ठीक आहे. सो ह्या गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला PYQ अनालिसिस. हे खूप महत्वाचं आहे. मग ते मुख्यच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असो किंवा प्रिलिमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असो, ज्याही वेळेला तुम्ही याचा अनालिसिस करता त्यावेळी प्रश्न नुसते वाचायचे नाही, तर वाचायचे आणि लक्षात पण ठेवायचे. वाचायचे आणि लक्षात पण ठेवायचे. बऱ्याच वेळा प्रिलिम मध्येही आणि मेन्स मध्येही प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि होतात. ठीक आहे. सो दोन्हीही दृष्टिकोनातून ते लक्षात ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक सांगतो, भले रिपीट हो अगर ना हो, त्याचा आणखीन एक फायदा आहे तुम्हाला पुढे. ओके. त्याचा फायदा म्हणजे की परीक्षेची मागणी समजून घ्या. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण हे प्रश्न समजून घेतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की डिमांड काय आहे, एक्झामची डिमांड काय आहे, भूगोलाच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून काय मागितलंय, काय आयोग कशावरती प्रश्न विचारतोय, हे तुमच्या लक्षात येतं. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, कुठलाही विषय असेल, तुम्हाला ते कधी क्लिअर होणार आहे की मला कशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. सो ते PYQ अनालिसिस केल्यानंतर, PYQ व्यवस्थित वाचल्यानंतर, ते समजून घेतल्यानंतर त्याच वेळी तुमच्या काय होतं ते लक्षात येतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग तुम्हाला याच्या पॅरलली आणखीन एक घटना घडायला लागते, ते म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की अरे, माझ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला कुठले महत्वाचे घटक आहेत, हे तुम्हाला तिथं क्लिअर होतं. आणि हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला सांगणारच आहे, नाही असं नाहीये, पण तुम्हाला इनर म्हणतो ना, ते स्वतःचा आतला आवाज तुम्हाला सांगतोय वरडून वरडून, चिल्ला चिल्ला के वो कह रहा है की 1857च्या उठावावर लक्ष देणे का है, असं म्हणतोय ना. सो ते लक्षात घ्या. सांगतोय ना की 1857च्या उठावावर प्रश्न येत आहेत, वाचा वाचा वाचा. सो ते लक्षात घ्या. त्यानंतर मग त्या पद्धतीने तुमची काय असली पाहिजे, रणनीती असली पाहिजे, स्ट्रॅटर्जी असली पाहिजे की मला हे हे अशा अशा पद्धतीने करायचं आहे. हे इथं लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. सो PYQ अनालिसिस का आहे आणि कसा करायचं आणि कसं लक्षात ठेवायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर मग स्टेट बोर्ड आणि NCERT बुक कडे परत जाऊया. परत काय करायचंय, आता तुम्ही म्हणाल सर फाउंडेशनचे मी लेक्चर बघितले, फाउंडेशनचे मी MCQ सॉल्व्ह केले, फाउंडेशनचं मी हे केलं, फाउंडेशनचं मी ते केलं, माझ्याकडे 1-2 तास वेळ शिल्लक राहिलेला आहे किंवा माझं फाउंडेशन कंप्लीट झालेलं आहे. मग काय, पुढचं काय करायचं? पुन्हा पुन्हा वाचा, त्यावर प्रभुत्व मिळवा आणि त्यानंतर सर्व माहिती लक्षात ठेवा. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांना आपण शाळेचे पुस्तकं म्हणतो, काय म्हणतो, शाळेचे पुस्तकं म्हणतो, ती शाळेची पुस्तकं तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक यशाच्या जवळ घेऊन जातात. मी खूप जोर देऊन हे वाक्य बोललेलो आहे. ही पुस्तकं तुम्हाला सर्वाधिक यशाच्या जवळ घेऊन जातात. कारण याच्यामध्ये जेवढी माहिती आहे आणि ज्या ज्या प्रकारची माहिती आहे, ते एका रेफरन्स बुक मध्ये कव्हर होणं शक्य नसतं. त्यामुळं म्हणून याला फाउंडेशन म्हणतात, म्हणून याला स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणतात. त्याचं खरं कारण काय आहे, तर हे इथून तुम्हाला विषयांची ओळख होते, इथून तुम्हाला त्या विषयाचा म्हणजे अप्रोच कळतो,
इथून तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि इथून तुम्हाला त्या विषयामध्ये असणारे अगदी बेसिक बेसिक कन्सेप्ट अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजावून दिलेले असतात, ज्या तुम्हाला पुढच्या ज्या डिफिकल्ट वाटणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या समजून घ्यायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. सो ह्या गोष्टीसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला नेहमी नेहमी अप्लाय करावाच लागणार आहे. येतं का लक्षात? हा फॉर्म्युला नेहमी नेहमी अप्लाय करावाच लागणार आहे. सो हा फॉर्म्युला काय करायचा तुम्हाला लक्षात ठेवायचा, याला विसरायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढे प्रॅक्टिस ऑफ एमसीक्यूज, दररोजचा सराव करा. ठीक आहे. दररोजचा सराव म्हणजे डेली तुम्हाला हे करणं गरजेचं आहेच आहे. असं नाही की मी आज करत नाही, आज खूप कंटाळा आलाय, आज नको यार ते, नाही, अजिबात नाही. नो एक्सक्यूज. यश पाहिजे ना, सक्सेस मिळवायचंय ना, आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं ना, आई वडिलांची मान ताट झाली पाहिजे ना, आई वडिलांनी म्हणलं पाहिजे हे बघा माझं काळं तोंड केलेलं पोरग, असं म्हणलं पाहिजे का? नाही. आई वडिलांनी म्हणलं पाहिजे हे बघा आमच्या खानदानाचा काय आहे, हा सन्मान आहे, आमच्या खानदानाचा ही शान आहे, असं म्हणलं पाहिजे. असं जर वाटत असेल तर मित्रांनो थांबायचं नाही. काही लोक म्हणतील हे येड आहे का रे तू, मे मध्ये परीक्षा आहे, 6 महिने आहेत आणि आतापासूनच अभ्यास करू लागला. हे जाऊ दे निवांत, ये पुण्यात, जा तालुक्याच्या ठिकाणी, मस्त लायब्ररी लाव, खा पी व्यायाम कर, थंडीचे दिवस आहेत, जरा जिम बिम जॉईन कर, जरा बॉडी बिडी बनव. उद्या तू पोलीस होणार आहे, उद्या तू डिप्युटी कलेक्टर होणार आहे, उद्या तू IAS होणार आहे, उद्या IPS होणार आहे. असलं मरतुकडा असतो का IPS आणि IAS? खा पी बॉडी बनव. मग त्याच्यानंतर फेब्रुवारी मध्ये काय कर, मार्च मध्ये काय कर, अभ्यासाला सुरुवात कर. तोपर्यंत हत्ती निघून गेलेला असतो आणि हातात काय राहिलेलं असतं, शिपूट. घे शिपूटन बस. चालतंय का असं? नाही. म्हणून आतापासून नियोजन, अभ्यासाचं, सर्व गोष्टींचं, सर्व बाबींचं पाहिजे, त्यासोबतच कष्टाची तयारी पण पाहिजे, तरच हे तुम्हाला सहज मिळणार आहे. अन्यथा मग खूप खूप झगडावं लागेल तरी पण अपयशच पदरात पडेल. स्ट्रिक्टली खरं सांगतोय. खरं आहे ते टोचणार आहे मला माहिती आहे, पण काय करणार, ऐकून घेण्याची पण तयारी ठेवायची. सो लक्षात ठेवा. त्यानंतर मग हे झालं, डेली करायचंय, हे शेड्यूलचं पार्ट आहे. त्यानंतर प्रत्येक घटकानंतर तुम्हाला काय करायचंय, रिव्हिजन म्हणजे MCQ सोडवायचे आहेतच. असं नाही आहे की एकदाच सगळ्याचं एकदा घेऊन बसतो, एकदा भूगोल संपवतो, भूगोलाचे सगळेच MCQ मग एकदाच घेऊन बसतो. नाही. जसं मगाशी सांगितलं होतं तसंच आता सांगतो. तो टॉपिक वाचून झाला, त्याच्यावरती असणारे MCQ लगेच घ्या, लगेच सॉल्व्ह करा, लगेच त्याचा अभ्यास करा, सोडवता येतात का बघा, लगेच ते त्याच्यासोबतचा तो पार्टच आहे तो. येतं का लक्षात? त्यानंतर मग उजळणीचा दुसरा मार्ग काय आहे, तर ते म्हणजे की कमजोर घटक ओळखा. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक विषयच आपल्याला परफेक्ट जमतो असं नाही. काही विषयांमध्ये जरी स्टेट बोर्ड असेल किंवा NCERT असेल तर तिथंही आपल्याला अडचणी येऊ शकतात. मग असे घटक ओळखा आणि असे घटक ओळखून मग काय करा, ते सोडून द्या. नाही. मग तिथं तुमचे जे मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकांना भेटा, ते अवघड वाटणारे घटक समजून घ्या, त्यांच्याकडून तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या की मला हे समजत नाहीये, मला हे लक्षात राहत नाहीये, मला हे काही कळालंच नाहीये, जरा सांगा बरं मला समजावून. असं नको व्हायला की नाही समजत, जाऊ दे मरू दे, जाऊ दे काय एवढं महत्वाचं नाही वाटत, उद्या त्यावरतीच प्रश्न आला, नाही उत्तर देता येणार, मग काय करायचं, गेली 1 मार्काने प्रिलिम, असं म्हणायचं. मग हो ना. मग तसं म्हणायचं नसेल तर ह्या गोष्टी करा मित्रांनो, खरं सांगतो. इथं काही एंटरटेनमेंट वगैरे असं काही नाहीये, जे आहे ते प्रॅक्टिकली आहे, फक्त थोडंसं हसत खेळत सांगतोय एवढंच आहे, बाकी काही नाहीये. कारण काय, कुठल्याही गोष्टीची सुरुवात हसत खेळत केली तर अख्खा प्रवास हसत खेळतच होतो आणि शेवटही तसाच हसत खेळत अगदी आनंदात होतो, हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर मग रिव्हिजन, पहिला पार्ट. जर तुम्ही उजळणी करू शकत नसाल तर ते वाचूच नका. स्ट्रिक्टली जसं मी आता सांगितलं ना, जिथं परखडपणे सांगणं गरजेचं तिथं परखडपणे सांगणार.
रिव्हिजन करायचीच नाही ना, वाटतं ना नाहीच वेळ नाही भेटत, हे नाही वाचूच नका ना. ते कुणीतरी म्हणलेलंच आहे परत. हे आता असं का म्हणतोय? नाही खरं म्हणलेलं पण आहे. पण कोणीतरी म्हणलेलं आहे असं म्हणल्यावर मग आपल्याला वाटतं हां, हे खरं आहे. पण जी गोष्ट खरी आहे ती खरीच असते. त्याला कोणीही बदलू शकत नाही. असं म्हणलेलं आहे, की अर्धवट ज्ञानापेक्षा ज्ञान नसलेलंच बरं. कारण अर्धवट ज्ञान काय करतं? खड्ड्यात घेऊन जातं आणि जे पूर्ण ज्ञान आहे ते तुम्हाला शिखरावरती घेऊन जातं. मग त्याच्यापेक्षा करूच नका ना. रिव्हिजन करता होतच नसेल, जमतच नसेल, तर कशाला करताय? मग अभ्यासच कशाला करताय? जे काही करताय व्यवस्थित तेच तेवढं व्यवस्थित करा. भले मग 4 वर्ष लागू द्या. पण मला खात्री आहे तुम्हाला हे जमणार आहे. तुम्ही करणार आहे. ओके. त्यामुळे मी म्हणेल हा पॉइंट आपण काढून टाकू. पण एका ह्याच्यावरती विश्वास ठेवून म्हणतोय, की तुम्ही करणार आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर मग उजळणीसाठी निश्चित वेळ करा. टाईम तुमचा फिक्स असला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे एक शेड्यूल असतं ना आपल्या दिवसभरामधलं, की मला या वेळेमध्ये ह्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. सो ते सर्व त्या वेळेनुसार जर घडत गेलं, तर ते खूप चांगल्या पद्धतीने काय होतं सार्थकी लागतं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट पण मिळतात. सो त्यासाठी सर्व गोष्टींचं काय आहे, तर एक टाईम ठरलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग उजळणीसाठी विविध पद्धती वापरा. मग उदाहरणार्थ एम-सी-क्यू असेल, बरोबर? मग तुमचे एम-सी-क्यूज असतील. त्यानंतर जर तुम्ही जे काही वाचलेलं आहे, मग त्या इंडेक्स असतील, काही पॉइंट्स असतील. मग ते पॉइंट्स तुम्ही थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. बरोबर? किंवा तुम्हाला जर वाटलं नाही जिओग्राफी करतोय किंवा काय करतोय, डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. हां, हे इथं असं आहे, हे असं आहे, हे तसं आहे, ह्या अशा गोष्टी. मग टेक्निक खूप आहेत रिव्हिजनसाठी, उजळणी करण्यासाठी. खूप टेक्निक आहेत. त्यातली आपल्याला टेक्निक कुठली पाहिजे किंवा प्रत्येक वेळी जरी वेगळी टेक्निक वापरली तरी चालते. पण इथं एम-सी-क्यू महत्वाचे आहेत बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळी वेगवेगळी टेक्निक नाही. काही असं एम-सी-क्यू वाचले, हे केलं, ते केलं. आता मला एक सांगा, आणखी एक तुम्हाला मी टेक्निक सांगतो. सहज, साधी, सिंपल, सोपी. अभ्यास झाला, सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत. जेवण वगैरे झालं, सगळं काही आनंदी आनंदगडे, जिकडे-तिकडे चोहीकडे. अशा मनस्थितीमध्ये तुम्ही काय केलात, हातरुणावरती आता झोपलायत. आरामाची वेळ सुरू आहे. असं झोपला की लगेच डोळे बंद करून झोप लागते का? नाही. विचार सुरू असतात. मग त्या तिथंही तुम्ही विचार करू शकता, की हां, मी आज सकाळी उठल्यापासून काय केलं? तर असं-असं मी मुख्य परीक्षेचा एक विषय अभ्यासलेला आहे. त्याचे पी-वाय-क्यूचं एनालिसिस केलं, त्याचं आन्सर रायटिंग केलेलं आहे. काय अभ्यासलं मी आज? हां, ह्या-ह्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यानंतर मग मी माझं अ, काय म्हणूया आपण, स्टेट बोर्ड, एन-सी-आर-टी वगैरे हे वाचायला सुरुवात केलं. ओके. सो मग त्यामध्ये ह्या-ह्या गोष्टी अशा मी केलेल्या आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग पुढचं काय असेल, तर मग त्यानंतर मग हां, हे आठवलं, ते आठवलं, अशा गोष्टी झाल्या, हे केलं. त्या जरी वेळी वाटलं तुम्हाला, की हा मुद्दा माझा राहिलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पहिला तो बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करून घ्या. सो अशा पद्धतीने तुमचं हे नियोजन असलं पाहिजे. ओके. आता हे झालं तुमच्या ह्याच्यासाठी स्टेट बोर्डवाले वगैरे हे आता याच्यासाठी. आता इथून पुढे दोन्ही आता शिफ्ट झाली इकडं. म्हणजे कुठले? तुम्हीही पूर्णपणे फेब्रुवारी आला. बघा बघता-बघता तुम्हाला कळालं पण नाही फेब्रुवारी आला. आता फेब्रुवारी आला. ओके. मग आता फेब्रुवारी नंतर मग काय गोष्टी करायच्या आहेत, तर ह्या गोष्टी करायच्या. आता जे अनुभवी आहेत त्यांनीही इकडे यायचंय आणि जे फ्रेशर आहेत त्यांनीही पूर्णपणे आता इकडे शिफ्ट व्हायचंय. मग आता टोटली फोकस असेल तो म्हणजे आपला प्रिलिमकडे. याच्यामध्ये आणखीन एक ॲडव्हांटेज म्हणू शकतो मी. ज्यांनी 1-2 वर्ष अभ्यास केलेला, ऑलरेडी 1-2 परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांचा अनुभव आहे चांगला. सो ते मग एक फेब्रुवारी पण स्किप करू शकतात बरं का. कारण फेब्रुवारी जरी स्किप केला तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे त्यांच्याकडे बरोबर 3 महिने राहतात. ठीक आहे. पण जे काही फ्रेशर आहेत, नवीन आहेत, पण मी म्हणेल की कशाला रिस्क घ्या. या फेब्रुवारीपासून कुछ दिन तो एक्स्ट्रा दे दो हमारे इस प्रीलिम को. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, ह्या गोष्टी करायच्या. मग ह्या गोष्टी करत असताना पहिला पहिला मुद्दा काय आहे? तुम्हाला काय वाटलं पहिला पहिला प्यार? नाही. पहिला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? तर अंदाजित कट ऑफ पासून किमान 6-7 गुणांच्या पुढे तुम्हाला राहायचं आहे. मग हे कसं होईल, काय होईल, काय नाही?
पहिलं पाठीमागचे जे काही लागलेले कट ऑफ आहेत त्या सर्व कट ऑफचा तुम्हाला इथे विचार करणं गरजेचं आहे प्रिलिमच्या. आता प्रिलिम बद्दल फक्त फक्त आणि फक्त प्रिलिम. ठीक आहे. मागचं आता ते नवीन नवखे होते त्यांच्यासाठी पॅरलल सुरू होतं. आता इथून सुरू झालं सर्वांच्या प्रिलिमसाठीच. ठीक आहे. दिवस, वार, काळ, महिना कुठला फेब्रुवारी हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय 6-7 न पुढे राहायचंय. असं नको व्हायला की मागच्या वर्षी 117 कट ऑफ लागला. ओके. आता माझं टार्गेट काय असणार आहे 117 मार्क. मग मी कुठे पोहोचले जाऊन 110 मार्क. चालेल का? म्हणजे जो काही कट ऑफ लागेल मागच्याचे तुम्ही पुढचं टार्गेट ठेवा किंवा हा प्रयत्न ठेवा की जास्तीत जास्त स्कोर करता येईल जेणेकरून तुम्ही सेफ झोन मध्ये राहाल. उद्या समजा असं नको व्हायला की अरे मी चांगलं झालं रे माझा 120 स्कोर आला पण मला अशी खात्री मला गॅरंटी नाहीये मला असा कॉन्फिडन्स नाहीये की मी शुअर मुख्य परीक्षेला पात्र ठरेल. मग ही तळ्यातली मळ्यातली परिस्थिती होते. म्हणजे होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही. आणि ह्या द्विधा मनस्थितीमध्ये काय होतं ना मुख्य परीक्षेकडे परत लक्ष लागतं ना इतर कुठल्या कामामध्ये लक्ष लागतं. काहीच होऊ शकत नाही. सो हे व्हायला नको असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही नेहमी इतरांपेक्षा 4 पावलं पुढे असणं गरजेचं आहे की तुम्हाला वाटलं पाहिजे की जर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या लोकांच्या स्कोरचा विचार केला त्यांच्या मार्क्सचा विचार केला तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे मी सर्वांपेक्षा अर्धा मार्काने तरी किमान पुढेच आहे. सो मला आता असं वाटतं किंवा माझा आता असा एक निश्चय आहे की आता मुख्य परीक्षेला मी पात्र आहे. आता मला क्षणाचाही वेळ न घालवता मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे. हे इथं लक्षात घ्या. समजलं का? सो ह्या बाबी इथं समजून घेणं खूप गरजेचं आहे की नेहमी त्याच्यापेक्षा पुढेच जायचं. त्यानंतर काय करायचं आणखीन अचूकता आणि वेग. वेळ आहे आपला किती 2 तासाचा. प्रश्न किती सोडवायचे 100. मग त्या पद्धतीने आपल्याला त्यावरतीही काम करायचंय. मग ह्या गोष्टी कुठून मिळणार आहेत? पुढे आहे ते येईल लक्षात. ओके. त्यानंतर परीक्षेपूर्वी किमान 2 किंवा 3 उजळणी होणं आवश्यक आहे. परीक्षेच्या पूर्वी. मग आता ह्या उजळणी म्हणजे रिव्हिजन. आता हे कशा पद्धतीने होतील? काय होतील? रिव्हिजन म्हणल्यानंतर आपल्याला एकच वाटतं स्टार्ट टू एंड पुस्तक वाचा. नाही. स्टार्ट टू एंड लेक्चर बघा. नाही. हे तर तुम्ही जे काही टेस्ट देता, तुम्ही जे काही तुमचे पी-वाय-क्यू पाहता, सॉल्व्ह करता, त्याचा विचार करता, तुम्ही जे काही तुमचे अभ्यासलेले घटक आहेत, त्यांचा विचार करता. त्यावेळी तुमच्या लक्षात येते काही मुद्दे याच्यातले असे असतात प्रत्येक विषयामध्ये, की तुम्हाला ते परफेक्टली समजलेले असतात. पण काही मुद्द्यांमध्ये मात्र काय होतं, थोड्याशा अडचणी येतात. मग अशा गोष्टी वेगळं करणं, त्याच्यावरती वेगळं सेपरेट काम करणं. रिव्हिजन म्हणजे असं नाही की जसं मी आता म्हणालो स्टार्ट टू एंड नाही. रिव्हिजन कशी असली पाहिजे? शॉर्ट अँड स्वीट असली पाहिजे. म्हणजे पटकन रिव्हिजन झाली पाहिजे, पटकन ते लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हालाही वाटलं पाहिजे की हां, सगळा पॉलिटी माझा क्लिअर आहे, सगळा हिस्ट्री माझा क्लिअर आहे, सगळा जिओग्राफी माझा क्लिअर आहे, सगळा इकॉनॉमिक्स माझा क्लिअर आहे, सगळं सायन्स माझं क्लिअर आहे. सो हेही तुम्हाला कुठेतरी जाणवलं पाहिजे. सो अशा पद्धतीने त्या रिव्हिजनचं स्वरूप असलं पाहिजे आणि मग अशा रिव्हिजन तुमच्या किमान 2 ते 3 वेळा होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इथे जोड द्यायचे याच फेब्रुवारीपासून जो कुठलाही अभ्यास करताय तिथं तुम्हाला ना नकाशा नेहमी तुमच्या सोबत ठेवायचा आहे. बऱ्याच मुलांचा असा अप्रोच असतो की भूगोल विषयाचाच अभ्यास करताना फक्त नकाशाचा वापर करायचा नाही. मित्रांनो प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना त्या ज्या कंपार्टमेंटमध्ये बसतात तिथं एक भारत, महाराष्ट्र आणि जग असे 3 नकाशे लावून ठेवा किंवा घरा असेल तर भले मोठे मग नकाशे लावून ठेवा. एकीकडे भारताचा, एकीकडे जगाचा, एकीकडे महाराष्ट्राचा. सो बऱ्याच गोष्टी तुमच्या काय होतात पाठांतराच्या कमी होतात कारण त्या मॅप थ्रू तुम्ही त्या पटकन लक्षात ठेवू शकता. सो हे इथे लक्षात घ्यायचं. त्यानंतर करंटच्या दृष्टिकोनातून करंट हा या परीक्षेमधला एक अविभाज्य भाग आहे आणि ज्याला चांगला स्कोर करंटमध्ये होतो तो नेहमी इतरांपेक्षा पुढेच राहतो. सो जे काही महत्वाचे हायलाइटेड पॉइंट्स आहेत, जे काही चर्चित असणारे मुद्दे आहेत, किमान तुम्ही इथं 1 ते 1.5 वर्षाचं करणं अपेक्षित आहे. 1 ते 1.5 वर्ष. ओके. 1 ते 1.5 वर्ष तुम्ही काय करायचं आहे, तर या करंट वरती फोकस करायचा आहे. त्याच्याबद्दल पण तुम्हाला आता ह्या गोष्टी सांगतोय काहींना आता खूप गोंधळाची परिस्थिती असेल, खूप हे असेल, काहींना समजलेलीही असेल. पण लक्षात घ्या जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर आपले जे काही ऑफिस चे नंबर आहे त्यावरती कॉल करा, आमच्याशी बोला. आपले जे इतर
शिक्षक आहेत त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला मग व्यवस्थित तुमचे डाऊट सॉल्व्ह करून देतील. सो डोंट वरी की कुठून काय कशा पद्धतीने कुठले सोर्स असतील किंवा काय असेल. उद्याही एक सेशन होणार आहे, त्याच्यामध्येही तुमचे हे डाऊट क्लिअर होतील. परवाही एक सेशन होणार आहे, त्यामध्येही तुम्हाला मग पुस्तकं काय कशा पद्धतीने वाचायची, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, या सर्व बाबी तुम्हाला काय होणार आहे तिथं कळणार आहेत. ओके. सो पुढे प्रमुख सरकारी योजना ज्या आहेत त्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय. कारण करंट रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, मग इकॉनॉमिक्ससाठी महत्वाचं आहे, चालू घडामोडीसाठी देखील महत्वाचं आहे, राज्यशास्त्रासाठी देखील महत्वाचं आहे. सो त्या बाबींवरती फोकस करायचं. म्हणजे तू फक्त काही चालू घडामोडीचा डेटा आहे म्हणूनच नाही पाहायचं, इतर विषयांशी देखील त्याला कनेक्ट करून पाहायचं आहे. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण जे आहे, म्हणजे आपला जो काही इकॉनॉमिक सर्वे येतो, तुम्हाला आता असं बऱ्याच विद्यार्थी मित्रांना खरंच मला म्हणजे थोडस वाईट वाटतं की स्पर्धा परीक्षेची जर तयारी करतात, मग तो भले कुठलं कंबाईन असो, राज्यसेवा असो, युपीएससी असो, पण त्यांना हे माहिती नाही की अरे इकॉनॉमिक सर्वे येतो त्याचा पण आपल्याला डेटा किंवा त्याची पण माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये नव्याने आलेले जे काही आकडे आहेत, नव्याने आलेली जी काही माहिती आहे ती देखील आपल्याला अभ्यासायची आहे. त्याच्यावरती आधारित असणारे प्रश्न येतात परीक्षेला, पण तेही करत नाही आपण. आणि मग इथं काय होतात, आपले स्कोर जायला लागतात, रिझल्ट जायला लागतो. हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर प्रत्येक दिवसासाठी एक लक्ष सेट करा. दिवसभरामध्ये तुम्हाला काय करायचंय फेब्रुवारी पासून पुढे. कारण त्यानंतर रात्र वैरेची असते, दिवस देवाचा असतो असं नाही. म्हणजे प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो. डिरेक्टली सांगायचं म्हटलं तर प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे त्या प्रत्येक दिवसाचं नियोजन असणं गरजेचं आहे. आज मी इथं लग्नाला जाणार आहे, उद्या ह्याच्या वाढदिवसाला जाणार आहे, परवा ह्याच्या बारशाला जाणार आहे, परवा त्याच्या 13व्याला जाणार आहे, अजिबात चालणार नाही. हा खूपच इमर्जन्सी असेल, नाही असं नाही म्हणत, पण होता होईल तेवढं काय करा, ह्या अशा गोष्टींपासून दूर राहा. दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अभ्यासायच्या, ज्या ज्या गोष्टी करायच्या, त्याचे एक परफेक्ट नियोजन करा. ओके. तरच मग हे तुमचं जे काही आत्ताचं ठेवलेलं टार्गेट आहे, गोल आहे, तो अचीव्ह होईल. जुन्यांनी आणि नव्यांनी पण लक्षात घ्या. जुने म्हणजे काही असं समजू नका स्वतःला की नाही माझं आता सगळं झालंय, मी थोडस इकडे तिकडे गेलं तर चालतं नाही. कारण इथं सगळे एकाच लेवलवरती आलेले आहेत. त्यामुळे मी जुना आहे असं समजायचं नाही, मी नवीन आहे असंही समजायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिलिम्स मध्ये धार मिळवण्यासाठी ज्या सूक्ष्म विषयामधून प्रश्न वारंवार विचारले जातात त्यांची यादी तयार करा. ओके. काही महत्वाचे असे हॉट टॉपिक आहेत की त्याच्यावरती नेहमी त्याच्या अराउंड इकडे तिकडे जवळ पास मागे पुढे प्रश्न येतच राहतात. सो असे काही मुद्दे निवडून बाजूला काढायचे आहेत आणि ते परफेक्ट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न येणार आणि त्याचे तुम्हाला 100% मार्क्स मिळणार. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर हे सर्व नियोजन करायचंय. नवीन मुलांसाठी देखील मुख्य सोबत घेऊन जायचे, जुन्या मुलांनी देखील काय करायचंय, तर फेब्रुवारी तुम्हाला आहे टार्गेट असणारा. जर तुम्हाला वाटलं की नाही सर मला थोडंसं आणखीन मुख्यच करू शकतो मी, त्याच्यानंतर 3 महिने मला सफिशियंट होत आहेत, सो त्यांनी तसाही विचार करू शकता. नवीन मुलांनी आता असं नाही की आता जाऊ द्या हे काय कुठे मेन्स करत बसू, मी आता डायरेक्ट प्रिलिम्स करतो, असं करू नका. कारण तिथंही तुमचं नवीन आहोत आपण, आपलं फाउंडेशन होणं गरजेचं आहे, आपलं काहीतरी एक पॅरलली विषय होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीचं भान ठेवा, स्पर्धेचा विचार करा, कॉम्पिटिशनचा विचार करा, सर्व बाबींचा विचार करून हे सर्व काही नियोजन तुम्हाला दिलेलं आहे. ओके. नुसतं नाही तर म्हणाल पूर्व परीक्षा सर तुम्ही टायटल दिलं तुमच्या आजच्या लेक्चरचं, तुम्ही शीर्षक दिलं म्हणजे पूर्व परीक्षा करायचे हे मला आता निश्चित झालेलं नाही. हे देण्याचं कारण वेगळंच होतं. करायचं टार्गेट, पण आता काय करणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटेल मग मुख्य परीक्षे सर आम्हाला त्यांना सांगितलं एक विषय घ्या, एनसीईआरटी स्टेट बोर्ड करा, तुमचं जे चाललंय ते नियोजन चालू द्या. तुम्ही काय फेब्रुवारी नंतरच याचा विचार करा, फेब्रुवारी मध्येच याचा विचार करा प्रिलिमचा. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे आणि नक्कीच मग काय होतं, तुम्हाला ह्या बाबीचं पण थोडंसं लक्ष द्यावं लागेल की ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. कारण मी आता खूप साऱ्या गोष्टी हसत खेळत सांगितल्या, पण ज्यावेळी प्रॅक्टिकली आपण करायला जातो त्यावेळी मग त्या गोष्टी हेक्टिक वाटायला लागतात, डोक्यावरती बसायला लागतात, त्रास व्हायला लागतो. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळी म्हणून मगाशी म्हणालो की तुम्हाला ज्यावेळी तुमचं ध्येय, तुमचं ते इन्स्पिरेशन आहे, तुमची जी एनर्जी आहे ही आतून ज्यावेळी हे करायला लागते त्यावेळी मग
कशाचाच त्रास वाटणार नाही तुम्हाला, कशाचाही त्रास वाटणार नाही. हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः अनुभवा. मी तुम्हाला सजेस्ट करतोय, तुम्ही फील घेणारे, ते अनुभवणारे तुम्ही स्वतः आहात. म्हणून परत एकदा कुणीतरी म्हटलंय, तूच आहेस तुझ्या यशाचा शिल्पकार. ओके, सो थांबूया इथंच. भेटूया परत पुढच्या अशाच एका नवीन सेशनमध्ये. तयारीला सुरुवात करायची, लक्षात ठेवा. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.